अर्णवचं आपण स्वागत कशासाठी केलेलं आहे? 3 ते 4 महिने झालं बघा अर्णवचा पाय मोडलेला होता आणि त्याने अथक म्हणजे 3 महिने अथक संघर्ष केला पाय नीट होण्यासाठी, किंवा त्याला चालता येत नव्हतं, त्यानं भरपूर दिवस झोपून काढले आणि त्या संघर्षातून तो आता बरा झालेला आहे आणि बरा होऊन पुन्हा आपल्यासोबत इथे शाळेत आज हजर झालाय, हो की नाही? तर आता सर्वांनी काय करायचं, त्याच्यासोबत कसं वागायचं म्हणजे त्याला इजा होणार नाही, त्याच्या पायाला धक्का लागणार नाही, तो पडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यायची, ओके? आणि त्याला जर चालता येत नसेल, वॉशरूमला जायचं असेल तर त्याला हात पकडून न्यायचं किंवा त्याला एकदम त्याच्यासोबत मैत्रीपूर्ण राहायचं, ओके? आणि त्याला सर्वांनी मदत पण करायची. भरपूर दिवस गेले अर्णवची आपण वाट पाहत होतो आहे की नाही शाळेत येण्यासाठी. तर आज आपल्यासोबत तुमचा जुना मित्र शाळेत आलेला आहे. भरपूर त्यांनी संघर्ष पण केला त्याच्यातून बरं होण्यासाठी. एकांतात त्यांनी दिवस काढले, एकटा बेडवर राहिला, त्याला खूप बोर पण झाला असेल, त्यांना त्याच्या मित्रांची पण आठवण येत असेल, हो की नाही अर्णव? येत होती ना? हा. आणि बघा त्या संघर्षातून एवढ्या छोट्यापणी त्याला हा संघर्ष करावा लागला आणि संघर्षातून तो आज बाहेर पडलाय, आपल्यासोबत पुन्हा नव्यानं त्याच उमेदीनं तो शाळेत हजर झालाय आणि त्यासाठी आपण हे सर्वांच्या वतीनं त्याचं स्वागत केलेलं आहे. ठीक आहे, टाळ्या वाजवा.